रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. 25 जुलै 2026 रोजी येत आहे देवशयनी आषाढी एकादशी. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. जसे सर्व मंत्रांमध्ये गायत्री मंत्र, सर्व देवांमध्ये भगवान श्री हरी विष्णू, सर्व तीर्थांमध्ये गंगा माता, सर्व नद्यांमध्ये गंगा नदी, सर्व वृक्षांमध्ये कल्पवृक्ष, सर्व पर्वतांमध्ये मेरू पर्वत, सर्व पक्ष्यांमध्ये गरुड, तसेच सर्व व्रतांमध्ये एकादशीचं व्रत सर्वोच्च मानलं जातं. काही धर्मग्रंथातील पारंपरिक वर्णनानुसार सर्व वर्णांमध्ये ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ मानला गेला आहे. त्याचप्रमाणे वर्षातील 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे व्रत अत्यंत श्रेष्ठ व्रत मानलं जातं. या दिवशी श्रद्धेने व्रत, उपवास, जप, नामस्मरण आणि पूजन केल्यास वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते. आणि याच आषाढी एकादशीपासून पवित्र चातुर्मासाला देखील सुरुवात होत आहे. तर या आषाढी एकादशीला आपण उपवास, जप, नामस्मरण करत असताना आपल्याकडून कळत नकळत जर काही चुका घडल्या तर आपण केलेल्या या सेवेचं आपल्याला काडीमात्रही फळ प्राप्त होणार नाही. उलट आपल्याला आयुष्यभर त्याचे गंभीर परिणाम देखील भोगावे लागतील आणि भगवान श्री हरिविष्णू यांची आपल्यावर कधीही कृपा होणार नाही. आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेईल. आता या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला आषाढी एकादशीला करायच्या नाहीत, याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये रामकृष्ण हरी आणि तसेच श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशी अत्यंत श्रद्धेचा सण मानला जातो आणि या दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांचं स्वरूप असलेल्या विठुरायांची विधिवत पूजा सेवा केली जाते. भाविक या दिवशी उपवास करतात, व्रत करतात. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी काही गोष्टी वर्ज्य केल्या आहेत. नकळत झालेल्या चुकांमुळे व्रतांचे फळ आपल्याला प्राप्त होत नाही आणि त्यामुळेच आपल्याला या चुका टाळायच्या आहेत. आता त्यातील जी पहिली चूक आहे तर ती म्हणजेच एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करणे पूर्णपणे वर्ज्य मानले गेले आहे. पौराणिक कथेनुसार एकादशीला भात खाल्ल्यानं आपल्याला पाप लागतं अशी समजूत आहे. त्यामुळे उपवास असो किंवा नसो, या दिवशी घरामध्ये भात शिजवणं किंवा खाणं टाळावं आणि भातापासून म्हणजेच तांदळापासून बनवलेला कोणताही पदार्थ असेल, भाजी असेल तर ती देखील या दिवशी आपल्या घरामध्ये करू नये. अगदी आपल्या लहान मूल असेल तर त्याला देखील या दिवशी भात खायला देऊ नये. हा जो नियम आहे तर तो सर्वात मोठा नियम आहे की एकादशीला तांदूळ हा चालत नाही, त्यामुळं भात खाऊ नये. त्यानंतर दुसरा जो नियम आहे म्हणजे दुसरी जी चूक आहे तर ती आहे या दिवशी पूर्णपणे सात्विक आहाराचं पालन केलं पाहिजे. मांसाहार, दारू तसेच कांदा, लसूण यासारख्या तामसिक पदार्थांचं सेवन महापाप मानलं जातं आणि त्यामुळं जरी तुम्ही हे एकादशीचे व्रत करत नसाल तरी देखील तुम्हाला सात्विक आहारच या दिवशी घेतला पाहिजे. मांसाहार, दारू म्हणजेच हे तामसिक जे पदार्थ आहेत तर ते खाणं पूर्णपणे टाळायचं आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशीला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं आणि तुळस ही भगवान श्री हरी विष्णू यांची पत्नी आहे. त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच एकादशी तिथीला तुळशीचा निर्जला व्रत असतं, निर्जला उपवास असतो आणि त्यामुळं या दिवशी तुळशीची पानं तोडणं किंवा तुळशीला स्पर्श करणं हे अत्यंत चुकीचं मानलं जातं आणि तुम्ही जर ही चूक करत असाल तर तुमच्या कुटुंबावरती मोठी संकट, विघ्न येण्याची शक्यता आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय देखील काढेल आणि त्यामुळे चुकूनही या आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा इतर ज्या एकादशी तिथी असतात तर त्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये. आता तुळशीची पानं आपल्याला पूजेसाठी हवी असतील तर ती एक दिवस आधीच तोडून आपल्याला दशमीला तोडून ठेवायची आहेत. त्यानंतर तिसरी जी चूक आहे तर ती म्हणजेच एकादशीचे व्रत फक्त शरीराने नाही तर मनानेही पाळायचं असते. या दिवशी कोणावरही रागवू नये, चिडचिड करू नये, भांडणं करू नयेत, शिवीगाळ करू नये आणि घरातील ज्येष्ठांचा किंवा महिलांचा अपमान देखील करू नये. यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी, नकारात्मकता येते आणि घरातील लक्ष्मी काढता पाय घेते. त्यामुळे ही चूक देखील आपल्याला या आषाढी एकादशीला करायची टाळायची आहे. तसेच एकादशीच्या दिवशी झाडे झुडपे तोडणे किंवा फुले पाने विनाकारण तोडणं अशुभ मानलं जातं. या दिवशी निसर्गाचा आदर करणे, झाडांना पाणी घालणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच आषाढी एकादशीचा उपवास आहे म्हणून एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस झोपून काढणे किंवा आराम करणे हे आपल्याला करायचं नाही. हे दुपारी झोपणे टाळायचं आहे. या दिवशी जास्तीत जास्त वेळ रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल नामाचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर इतर देवी देवतांचं देखील तुम्हाला या दिवशी नामस्मरण करायचं आहे. पूर्ण दिवस हा देवाच्या भक्तीमध्ये तुम्हाला घालवायचा आहे. त्यानंतर
एकादशीच्या दिवशी कोणाचीही चहाडी, निंदा, नालस्ती करू नये. कोणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार आणू नये. जर तुम्ही कोणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार आणत असाल, जरी कळत नकळत जरी मनामध्ये वाईट विचार येत असतील तरी देखील तुम्ही या केलेल्या व्रताचं तुम्हाला पूर्ण पुण्य प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळं तुम्हाला हे व्रत करत असताना जर तुमच्या मनामध्ये असे वाईट विचार यावे लागले तर तुम्ही लगेचच देवाचं नामस्मरण करायला सुरुवात करायची आहे. आषाढी एकादशीला निरामय मनाने सात्विक राहून विठ्ठलाचे नामस्मरण केल्यास, भगवान श्री हरिविष्णू यांचं नामस्मरण केल्यास घरास सुख, समृद्धी, शांती लाभते आणि भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा त्या कुटुंबावर सदैव राहते. आषाढी एकादशीचा उपवास हा आपल्या धार्मिक भावना जपण्यासाठी असला तरी जीवाला त्रास होईल अशा पद्धतीनं हा उपवास करू नये. अनेक जण निर्जला किंवा काहीही न खाता पिता उपवास करतात. पोटाला आराम देण्यासाठी एक दिवस असे करणे चांगले असले तरी आपल्याला ते झेपणारे आहे. याचा अंदाज घेऊनच मगच हा उपवास करायला हवा. ज्यांना डायबेटीज, हृदयरोग, रक्तदाब अशा प्रकारच्या समस्या अनेक वर्षापासून आहेत त्यांनी हा उपवास करताना आपल्या तब्येतीची योग्य पद्धतीने काळजी घ्यायची आहे आणि मगच उपवास करावा. तब्येतीला झेपणारे नसेल तर उपवासाचा अट्टहास नको करायला. तसेच या दिवशी नखे कापणे, केस कापणे टाळायचं आहे. त्याचबरोबर केस धुणे देखील या दिवशी टाळायचं आहे. तसेच ब्रह्मचर्याचं पालन या आषाढी एकादशीला करायचं आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी जे काही उपवासाचे पदार्थ केले जातात तर त्या पदार्थांमध्ये आपण जे रोजच्या जीवनामध्ये मीठ वापरतो तर त्या मिठाचा वापर करायचा नाही, तर या पदार्थांमध्ये सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. तसेच एकादशीच्या दिवशी तामसिक पदार्थांसोबतच तांदूळ, मसूरची डाळ, वांग, मुळा, कांदा, लसूण यांचं सेवन करणं देखील टाळायचं आहे. तसेच बटाटा खाणं देखील टाळायचं आहे. जे कंदमुळं असतात म्हणजे जमिनीखाली उगवणारे जे पदार्थ असतात, भाज्या असतात तर त्या या दिवशी खाणं टाळायचं आहे. त्याचबरोबर आपण कोणतीही फळं या दिवशी खाऊ शकतो, परंतु फणस हे एक फळ असं आहे की जे कोणत्याही उपवासाला चालत नाही आणि त्यामुळं आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्येच फणस हे उपवासाला खाण्यास मनाई केलेली आहे. आणि त्यामुळं उपवास करत असताना फणस किंवा फणसापासून बनलेली कोणतीही भाजी असेल तर ती या आषाढी एकादशीला खाऊ नये. ज्यामुळं तुम्ही जर व्रत करत असाल, उपवास करत असाल आणि तुम्ही जर फणस खात असाल तर तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल. आता आपण आषाढी एकादशीला काय करू नये म्हणजेच कोणत्या चुका करू नये जेणेकरून आपल्याला या केलेल्या व्रताचं पुण्यफळ प्राप्त होणार नाही. आता आपण या आषाढी एकादशीला काय करावं हे थोडक्यात जाणून घेऊया. तर आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करावी म्हणजेच विठुरायांची पूजा करावी. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावं. शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावेत. विठुरायाचे, विष्णू भगवानांचे नामस्मरण करावे. उपवास करावा. देवाला तुळशीपत्र अर्पण करावे आणि हरिपाठ आणि श्रीहरी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. त्याचबरोबर या दिवशी उपवास करून सात्विक फळे किंवा फराळाचे पदार्थ उदाहरणार्थ साबुदाण्याची खिचडी, भगर, शेंगदाणे, ताक यांचं सेवन करायचं आहे. सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळस ही भगवान श्रीहरी विष्णू यांची पत्नी आहे, विष्णुप्रिय आहे आणि त्यामुळं भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीपत्राचा आवर्जून आपल्याला वापर करायचा आहे. तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचं आहे. विठू नामाचा गजर, भजन आणि कीर्तनात वेळ घालवावा. शक्य असल्यास पंढरपूरची वारी किंवा स्थानिक विठ्ठल मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घ्यावे. या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करावेत. या दिवशी दानधर्म करण्यास पुण्यकारक मानले जाते. या एकादशीपासून पवित्र चातुर्मासास सुरुवात होते, त्यामुळे पुढील 4 महिने सात्विक आचरण ठेवावे. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदयानंतर योग्य मुहूर्तावर अन्न ग्रहण करून उपवास सोडावा. उपवास सोडत असताना आपल्याला कोणताही एक गोड पदार्थ खाऊनच मग हा उपवास सोडायचा आहे. त्याचबरोबर अगोदर सांगितलं त्याप्रमाणे उपवास करत असताना कुठेही तांदळाचा किंवा तांदळापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचा आपल्याला यामध्ये वापर करायचा नाही किंवा खायचा नाही. घरातील कोणत्याही व्यक्तीला हे पदार्थ द्यायचे नाहीत. तर अशा प्रकारे मी ज्या काही चुका सांगितलेल्या आहेत, ज्या आपल्याला आषाढी एकादशीला टाळायच्या आहेत, या जर तुम्ही आषाढी एकादशीला चुका केल्या नाहीत आणि भगवान श्री हरी विष्णू विठुरायांची पूजा केली, सेवा केली तर त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. घरामध्ये सुख समृद्धी भरभराट होणार आहे आणि त्या कुटुंबावर विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सदैव कृपा राहणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला जरी वर्षातील सर्व एकादशींचे व्रत करणं शक्य झालं नाही तरी देखील ह्या एकादशीला तुम्हाला ह्या चुका करणं
टाळायचं आहे, जेणेकरून वर्षातील 24 एकादशींचे व्रत केल्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे। आणि तुमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीनं जर हे व्रत केलं, उपवास केला, सात्विक अन्न ग्रहण केलं आणि ज्या चुका सांगितलेल्या आहेत तर त्या टाळल्या, तर एका व्यक्तीबरोबर संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होणार आहे। आणि यासाठीच तुम्हाला या एकादशीला या चुका टाळून ह्या भगवान श्री हरी विष्णू आणि विठुरायांचं व्रत उपवास करायचा आहे, भक्ती करायची आहे, नामस्मरण करायचं आहे। त्याचबरोबर ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या देखील करा, जेणेकरून भगवान श्री हरी विष्णू आणि विठुरायाची माता लक्ष्मीची तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा राहील। तर अशा प्रकारे आपण आज आषाढी एकादशीला कोणती चूक टाळावी याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।